महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलेले आहे। राज्यात सांगली, माढा, कोल्हापूर, धाराशिव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथं मविया आणि महायुतीमध्ये तुल्यबळ लढती होणार आहेत। बघूयात याच 5 लोकसभा मतदारसंघातील लढतींबाबतचा हा खास रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस शिगेला पोहोचतोय। मविया आणि महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरत जोरदार शक्ती प्रदर्शनं केली जात आहेत। रॅली, सभा, गावोगावच्या भेटीगाठींचा धडाका सुरू आहे। सांगली, माढा, कोल्हापूर, धाराशिव, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मविया आणि महायुतीमध्ये तुल्यबळ लढती होत आहेत। कोल्हापूर लोकसभेचा विचार केल्यास काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज आणि शिंदेच्या शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात तगडी लढत पाहायला मिळेल। काँग्रेसकडून शाहू महाराज तर शिंदेच्या शिवसेनेकडून संजय मंडलिक। शाहू महाराज आणि मंडलिक या दोघांनीही उमेदवारी अर्ज भरत कोल्हापुरात जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। भारताचे पंतप्रधान माननीय मोदीजी त्यांना तिसऱ्या वेळेस पंतप्रधान करायचे, करून हॅट्रिक करायची आणि गेल्या 60 वर्षाहून अधिक काळ भारत देश विकसनशील होता, तो आता विकसित करण्याचं स्वप्न जे मोदीजींनी बाळगलेलं आहे, प्रयत्न चालले आहे, त्याला आणखी कळस चढवायचा। त्यासाठी मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी यावर्षीच्या देशाच्या निवडणुका होत आहेत आणि यासाठी या राज्यामध्ये मुख्यमंत्री असलेले एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये विकासाचं त्रिशूळ हातामध्ये आहे आणि हे विकासाचं त्रिशूळ घेऊन त्या निवडणुकीमध्ये आपण सामोरं जातोय। जनता आली आहे, लोक आलेत, आणखीन संबंध नागरिक आलेत, त्यांच्या सहकार्याने हा चांगला झाला। मोर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून खरंतर लोक या ठिकाणी रॅलीत सहभागी झाले। होय, काय नेमका विश्वास वाटतो उमेदवारी अर्ज करताना? तुम्हाला जो वाटतोय तोच मला वाटतोय। जनतेतला उत्साह बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की या कोल्हापूर जिल्ह्याचं जनमत हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचं जनमत आपल्याला ओसंडून वाहतंय। प्रचंड उत्साह, प्रचंड ताकद आणि जनतेतले उमेदवार म्हणून शाहू महाराज। श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी रयतेची किती सेवा केलेली आहे हे सगळ्या करवीर नगरीत आणि कोल्हापूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात माहिती आहे आणि त्यामुळं असा फरक करणं एवढं सोपं नाही। तर लोकांच्यासाठी राजा काय काम करू शकतो रयतेसाठी हे इथल्या राजाने सतत दाखवलेलं आहे। तिकडे सांगलीच्या आखाड्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। मवियाकडून बंडखोरी करत काँग्रेसच्या विशाल पाटलांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरलाय। त्यामुळे भाजपाकडून संजय काका पाटील विरुद्ध ठाकरेंच्या सेनेकडून चंद्रहार पाटील विरुद्ध विशाल पाटील अशी लढत रंगणार आहे। सांगलीच्या या तिहेरी लढतीत कोणाचं पारडं जड वाटतंय तेही पाहूया। भाजपाचे संजय काका पाटील 2 वेळचे खासदार आहेत। सांगली लोकसभेत भाजपाची चांगली संघटनात्मक ताकद आहे। ठाकरेंकडून चंद्रहार पाटील नवखा उमेदवार रिंगणात आहे। सांगली जिल्ह्यात ठाकरेंच्या सेनेची संघटनात्मक ताकद नाहीये। मवियात काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंडखोरी केली। विशाल पाटलांच्या बंडखोरीचा चंद्रहार पाटलांना फटका बसू शकतो। आज बंड आहे, बंडाच्या स्थितीत मंचावर उपस्थित राहताना काँग्रेसच्या लोकांना सुद्धा अवघड होते। फोन येतात, करा विशालचं काम पण मंचावर जाऊ नका। प्रत्येक तालुक्याचा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आज या मंचावर उपस्थित आहे। त्यांची इच्छा आहेच पण त्यांच्या नेत्यांनी सुद्धा त्यांना सूट दिलेली आहे। तिकडे धाराशिवमध्येही ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी मविया नेत्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। धाराशिवमध्ये ओमराजेंच्या विरोधात भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळावरती उमेदवार आहेत। त्यामुळे धाराशिवच्या रिंगणात दीर आणि भाऊजय अशी लढत पाहायला मिळणार आहे। धाराशिवमध्ये कोण बाजी मारणार ते पाहूया। ठाकरेंच्या सेनेकडून ओमराजे निंबाळकर आहेत आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून अर्चना पाटील आहेत। अशी सभा महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी ही सभा, महाराष्ट्राचं लक्ष वेधणारा आपला हा उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी आपण सारे या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत। या देशात
जुमला मागे जुमला, जुमला मागे जुमला, खोटं बोलतात पण रेटून बोलतात, हे सगळे जे चालू आहे, अशा भाजपला तुम्ही मतदान करणार आहेत का? आज शेतकरी हैराण आहे, शेतकरीवर लाठी चालवली जाते, शेतकरी जेव्हा मोर्चा काढतो अर्बन नक्सल बोललं जातं, आतंकवादी बोललं जातं, पण चायनाची लडाख मध्ये घुसलेली आहे, त्याला रोखण्याची हिंमत नाहीये. आमच्या शेतकऱ्यांना लाठीकाठी खायला लागते. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात मवियाकडून विनायक राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. महायुतीकडून अद्याप ही उमेदवाराची घोषणा झालेली नसली तरी नारायण राणेंचा प्रचार मात्र सुरू आहे. तर उमेदवारीची घोषणा होण्याआधीच नारायण राणेंनी उमेदवारी अर्ज घेऊन ठेवलाय. त्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेकडून विनायक राऊत विरुद्ध भाजपाकडून नारायण राणे अशी लढत जवळपास अंतिम मानली जाते. कोकणातील या लढतीत कुणाचं पारडं जड असेल ते सुद्धा पाहूया. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत 2 टर्मचे खासदार आहेत. पक्षफुटीनंतरही कोकणात ठाकरेंच्या सेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. राणेंमुळे सिंधुदुर्गात भाजपाची ताकद आहे, तर रत्नागिरीत भाजपाची ताकद नाही. नारायण राणे हे काही विधानसभा मतदारसंघापुरते मर्यादित आहे. तर भाजपाचा मित्रपक्ष असणाऱ्या शिंदेच्या सेनेच्या केसरकर आणि उदय सामंतांची ताकद मतदारसंघापुरतीच आहे. मला आनंद होईल की शिवसेनेशी ज्यांनी बेईमानी केली त्या नारायण राणेंना तिसऱ्यांदा पराभवाची चव चाकायला देणं हा माझ्यासाठी एक महत्त्वाचा क्षण असेल. मतदारसंघ कमी मिळेल, पण मला माहिती आहे की माझे शेजारी पाजारी नातेवाईक ती लोक ही उणे भरून काढतील आणि मला 10,000 रुपयाची किंमत 9,000 तरी मतं आपण मविया आणि महायुतीतील या तुल्यबळ लढतींमध्ये कोणाचं पारडं जड ठरणार आणि कोण बाजी मारणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. विकास गावकर, शेखर पाटील, स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज.